Hello student, welcome to all. In this today's lecture, the subject of career oriented course, advanced diploma in human resource management. Today we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as welfare management. तर आपण तुमचा जो ॲडव्हान्स डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्स आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामधील पेपर नंबर 8 आपण पाहत आहोत. पेपर नंबर 8चं टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. आपण आज या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 2 या पेपर नंबर 8मधील जे युनिट नंबर 2 आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर युनिट नंबर 2चे टायटल आहे Pay for performance and financial incentives. Unit number 2 is entitled as Pay for performance and financial incentives. तर या युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये 5 कंटेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट कंटेंट आहे मनीज रोल इन मोटिवेशन. सेकंड कंटेंट आहे इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई इन्सेंटिव्ह अँड रिकग्निशन प्रोग्राम्स. थर्ड कंटेंट्स आर incentives for sales people. Next is incentives for managers and executives. And last content are team and organization wide incentive plans. तर या 5 कंटेंटचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. या आपण युनिट नंबर 2चा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. युनिट नंबर 2चे टायटल आहे पे फॉर परफॉर्मन्स अँड फायनान्शियल इन्सेंटिव्स. तर या ठिकाणी आज आपण मनीज रोल इन मोटिवेशन. मनीज रोल इन मोटिवेशन म्हणजे मनी म्हणजे पैसा, रोल म्हणजे त्याची भूमिका आणि मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. तर मनी म्हणजे पैशाची भूमिका काय आहे. जर एम्प्लॉईजना मोटिवेशन करायचे असेल तर त्या ठिकाणी मनीचा रोल काय आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. नाव लेट्स सी. फ्रेडरिक टेलर popularized using financial incentives, financial rewards paid to workers whose production exceed some predetermined standard in the late 1800. तर फ्रेडरिक टेलर यांनी काय केले, याने फायनान्शियल इन्सेंटिव्ज ही मेथड या ठिकाणी यूज केली आणि त्याच्या आधारे जे वर्कर्स एक्सीड प्रोडक्शन करतील. एक्सीड प्रोडक्शन म्हणजे जे प्री डिटर्मिन स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करतील त्यांना रिवॉर्ड, फायनान्शियल रिवॉर्ड दिला जाईल असे त्यांनी सांगितले आणि त्याच्यानुसार त्यांनी असे फायनान्शियल रिवॉर्ड्स त्यांना दिले. ॲज अ सुपरवायझर ॲट द मिडवेल स्टील कंपनी, टेलर वॉज कन्सर्न विथ what he called systematic solidarity, the tendency of employees to produce at the minimum acceptable level. Some workers had the energy to run home and work on their houses after a 12-hour day. Taylor knew that if he could harness this energy at work, Midwell could achieve huge productivity gains. Productivity is the ratio of outputs, goods and services divided by the inputs, resources such as labor and capital. जर वर्कर्सना मोटिवेट करायची असेल, त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर त्यांना मनी म्हणजे पैशाची काय दिली पाहिजे, त्यांना पैसे देऊन मोटिवेट केले पाहिजे. मग या मोटिवेशन, त्या वर्कर्सना मोटिवेशन करण्यामध्ये या मनीचा रोल काय आहे याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर जे काय फ्रेडरिक टेलर आहेत ते आपल्या मॅनेजमेंटमधील अत्यंत काय आहेत, चांगले थिंकर आहेत. ते थिंकर आहेत. त्यांनी काय केले तर फायनान्शियल इन्सेंटिव्ज
चा वापर या ठिकाणी केला. मग यांनी त्यामध्ये काय केले तर जे काही वर्कर्स आहेत त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करावे, म्हणजे एक्सिड प्रोडक्शन करावे. जे काही प्री डिटर्मन स्टँडर्ड ठरवलेले होते त्या स्टँडर्ड्सनुसार जे वर्कर्स प्रोडक्शन करतील, काम करतील, त्यांना फायनान्शियल रिवॉर्ड्स पेड करण्याचे काम यामध्ये केले जाते. इन द लेट 1800s, ॲज अ सुपरवायझर ॲट अ मिडवेल स्टील कंपनी, टेलर वॉज कन्सर्न विथ व्हॉट ही कॉल सिस्टमॅटिक सॉलिडरिंग. मग यामध्ये काय केले जाते तर जो काही वर्कर आहे त्याने जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीने इफिशियन्सीने काम करावे यासाठी त्याला असे फायनान्शियल रिवॉर्ड्स दिले जातात. मग असे फायनान्शियल रिवॉर्ड्स मिळणार असेल म्हणले की तो वर्कर्स काय करणारे, जास्त काम करणारे, त्या ठिकाणी प्रोडक्शन एक्सीड करणारे आणि फायनान्शियल रिवॉर्ड्स मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणारे. ही मेड 3 contributions. Taylor turned to financial incentives at the time. Primitive incentive plans were in use but were generally ineffective because employers arbitrarily change incentive rates. He made 3 contributions. He saw the need for formulating a fair day's work, namely precise output standards for each job. He spearheaded the scientific management movement, which emphasized improving work through observation and analysis, and he popularized using incentive pay to reward employees who produce over standard. जे काही वर्कर्स आहेत त्यांनी जास्त इफिशियन्सीने काम करावे, त्यांनी त्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्टिव्हिटी एक्सीड करावे यासाठी त्यांना त्या ठिकाणी फायनान्शियल रिवॉर्ड्स दिले जाते. ओके, ही ट्रिक्स त्या ठिकाणी यूज केली जाते जेणेकरून त्या एम्प्लॉयर्स जास्तीत जास्त काम करू शकतील. मग यामध्ये ओके मोटिवेशन मनीज रोल काय आहे त्यामधील फर्स्ट आहे इन्सेंटिव्ह पे टर्मिनॉलॉजी. तर इन्सेंटिव्ह पे टर्मिनॉलॉजी काय आहे तर मॅनेजर्स ऑफन यूज टू टर्म्स सिनोनॉमसली विथ इन्सेंटिव्ह plans. Okay, managers often use two terms synonymously with incentive plans. तर इन्सेंटिव्ह पे टर्मिनॉलॉजी ही जी काही टर्म्स आहे त्याचा समान अर्थाने यूज या ठिकाणी मॅनेजर्स हे करीत असतात. ट्रॅडिशनली ऑल इन्सेंटिव्ह प्लान्स आर पे फॉर परफॉर्मन्स प्लान्स. ओके, ऑल इन्सेंटिव्ह प्लान्स आर पे फॉर परफॉर्मन्स प्लान्स. सगळे इन्सेंटिव्ह प्लान्स हे कसे असतात पे फॉर परफॉर्मन्स प्लान्स असतात. अँड दे ऑल टाय एम्प्लॉईज पे टू दी एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ओके, जे काही एम्प्लॉईजना त्याने जो काही परफॉर्मन्स केला आहे त्याच्या बदल्यात त्यांना पेमेंट दिले जाते आणि ते पे करण्यासाठी यामध्ये टाय हा निर्माण होत असतो. व्हेरिएबल पे इज मोर स्पेसिफिक. ओके, व्हेरिएबल पे हे कसे आहे मोर स्पेसिफिक आहे आणि इट इज युजली अन इन्सेंटिव्ह प्लॅन दॅट टाईज अ ग्रुप और टीम्स पे टू सम मेजर्स ऑफ द फर्म्स. ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी profit sharing plans are one example. Confusing as it may be, some experts use the term variable pay to include incentive plans for individual employees. Another term generally used in India is bonus or performance bonus. Incentive म्हणजे काय तर जे काही वर्कर्स आहेत त्यांना प्रोत्साहित करणे. ओके, मोटिवेशन वेगळं आणि इन्सेंटिव्ह हे डिफरंट आहे. मोटिवेशन म्हणजे काय प्रेरणा आणि इन्सेंटिव्ह म्हणजे काय प्रोत्साहन. ओके,
मोटिवेशन म्हणजे प्रेरणा आणि इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन करणे. मग असे प्रोत्साहन कशाला केले जाते? तर जो काय एम्प्लॉई आहे त्याने त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी. ओके, अँड मॅनेजर्स ऑफन यूज टू टर्म्स सिनोनॉमिसली विथ इन्सेंटिव्ह प्लॅन्स. आणि मॅनेजर्स काय करतात? हे इन्सेंटिव्ह अँड पे टर्मिनॉलॉजी हे सिनोनॉमिसली या टर्मचा यूज या ठिकाणी इन्सेंटिव्ह प्लॅन्स म्हणून केला जातो. अँड ट्रॅडिशनली ऑल इन्सेंटिव्ह प्लॅन्स आर पे फॉर परफॉर्मन्स प्लॅन्स. ओके, पारंपरिकरित्या हे जे काही इन्सेंटिव्ह प्लॅन्स आहेत, ओके, ते कसे आहेत? तर पे फॉर परफॉर्मन्स प्लॅन्स या ठिकाणी आहे. Some experts use the term variable pay for include incentive plans for individual employees. ओके, अनेक एक्सपर्ट्स काय करतात? तर व्हेरिएबल पे या टर्मचा यूज करून त्यामधून इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईजना इन्सेंटिव्ह प्लॅन्स देण्याचे यामध्ये केले जाते काम. अँड अनदर टर्म जनरली यूज इन इंडिया इज बोनस ऑर परफॉर्मन्स बोनस. ओके, त्याचबरोबर आपल्या इंडियामधील याच अनदर टर्म कोणती आहे? तर बोनस ऑर परफॉर्मन्स बोनस, आणि ही या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये यूज केली जाते. द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट ऑफ 1965 states that the purpose of the legislation is to make payment to eligible employees in terms of profits, production or productivity. This indicates the link between bonus and performance. Okay, द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट हा 1965मध्ये आला. मग त्यामध्ये काय सांगितलं? यांचा उद्देश काय आहे? द लेजिस्लेशन, द पर्पज ऑफ द लेजिस्लेशन. ओके, हे जे काही कायदे आहेत त्यांचा हेतू काय आहे? तर टू मेक पेमेंट टू एलिजिबल एम्प्लॉईज. जे एलिजिबल एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांचे पेमेंट बनविणे, तयार करणे, आणि इन टर्म्स ऑफ प्रॉफिट्स, प्रोडक्शन और प्रोडक्टिव्हिटी. दिस इंडिकेट्स द लिंक बिटवीन बोनस अँड परफॉर्मन्स. आणि या दोघांमधील बोनस अँड परफॉर्मन्समधील जी ही लिंक आहे ते इंडिकेट या ठिकाणी करीत असते. तर अशा प्रकारे इन्सेंटिव्ह पे टर्मिनॉलॉजी ही आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहिली. त्यानंतर लिंकिंग स्ट्रॅटर्जी परफॉर्मन्स अँड इन्सेंटिव्ह पे. तर हे काय आहे? In any case, incentive pay tying workers pay to their performance is widely popular. Okay, in any case, incentive pay tying workers pay to their performance is widely popular. The problem is that linking pay to performance is easier said than done. One plan at Levi Strauss is widely assumed to have been the last nail in the coffin. Employees don't see a strong connection between pay and performance, and their performance is not particularly influenced by the company's incentive plan, said one expert. जे काय एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉई जे परफॉर्मन्स करतात त्या परफॉर्मन्सचा त्या कंपनीवरती, इन्सेंटिव्ह प्लॅनवरती कोणत्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही. देअर आर अदर रिझन्स फॉर इन्सेंटिव्ह प्लॅन्स ऑफन डिसमिसल रिझल्ट. फॉर एक्झाम्पल, मेनी एम्प्लॉयर्स इग्नोर द फॅक्ट दॅट इन्सेंटिव्ह दॅट मे मोटिवेट सम पीपल वॉन्ट मोटिवेट others. Compensation experts therefore argue that managers should understand the motivational basis of incentive plans. We will review some motivation background next and then go on explain various incentive plans. नेक्स्ट आहे मोटिवेशन अँड इन्सेंटिव्ह. आता मोटिवेशन म्हणजे प्रेरणा आणि इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन. तर या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? ही कन्सेप्ट काय आहे? तर
Several motivation theories have particular relevancy to designing incentive plans. ओके, या मोटिवेशनच्या काही थेरीज आहेत, पर्टिक्युलर थेरीज आहेत, ते या इन्सेंटिव्ह प्लान्सना डिझाईन करण्याचे काम करीत असतात. तर त्या मोटिवेशनल थेरी कोणत्या आहेत? तर मोटिवेटर्स अँड फ्रेडरिक हर्झबर्ग. तर या फ्रेडरिक हर्झबर्ग यांची एक मोटिवेशनची थेरी आहे. ओके, तर फ्रेडरिक हर्झबर्ग सेड द बेस्ट वे टू मोटिवेट someone is to organize the job so that doing it provides the challenge and recognition we all need to help satisfy higher level needs for things like accomplishment and recognition. These needs are relatively insatiable, says Herzberg, so challenging work provides a sort of built-in motivation. Herzberg says the factors hygiene, the satisfy lower level needs are different from those motivators that satisfy or partially satisfy higher level needs. If hygiene factors outside the job itself, such as working condition, salary, and incentive pay, are inadequate, employees become dissatisfied. Okay. Instead of relying on hygiene, says Herzberg, managers interested in creating a self-motivated workforce should emphasize job content or motivator factor. Second is demotivators and Edward Deci. Third is acceptance theory and Victory Room. Next is behavior modification, reinforcement and B.F. स्किनर. ओके, असे या काय आहेत मोटिवेशनच्या या थेरी आहेत ज्यांच्या माध्यमातून त्या एम्प्लॉईजना मोटिवेशन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि या सर्व मोटिवेशनच्या थेरी ओके अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये मनीज रोल इन मोटिवेशन, जर एम्प्लॉयला मोटिवेशन करायचे असेल तर त्यामध्ये या मनीचा रोल कशा प्रकारे आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर या ओके जो काय एम्प्लॉय आहे त्याला काय वाटते तर जास्तीत जास्त पैसे मिळावेत, यासाठी तो जास्त काम त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या कंपनीमध्ये करीत असतो आणि त्यामधून जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. मग त्याला असे मोटिवेट करायचे असेल ओके, त्याला एम्प्लॉईजकडून जर जास्त काम करून घ्यायचे असेल तर त्यासाठी त्याला असे मनीचे काय केले पाहिजे मोटिवेशन दिले पाहिजे, त्याला त्याची प्रेरणा दाखवली पाहिजे की तुम्ही जर चांगल्या प्रकारे काम केले जास्त काम केले तर तुम्हाला जास्त पैसे आम्ही देऊ, तुम्हाला रिवॉर्ड देऊ आणि यामधून तो वर्कर्स जास्त इफिशियन्सीने काम करणारे. त्याचबरोबर यामध्ये इन्सेंटिव्ह ओके, इन्सेंटिव्ह म्हणजे काय त्याला प्रोत्साहित करणे. मग त्याला असे काम करण्यास प्रोत्साहित केले तर तो जास्त इफिशियन्सीने काम करू शकतो. त्याचबरोबर त्याला वारंवार मोटिवेट करणे, त्याला प्रेरणा देणे, त्याला प्रोत्साहित करणे जेणेकरून तो त्याचा परफॉर्मन्स हा काय करेल चांगला करेल, त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये तो चांगल्या प्रकारे काम करेल आणि त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनची काय होणार आहे ग्रोथ होणार आहे. कारण जर वर्कर्स चांगले काम करीत असतील, चांगले परफॉर्मन्स करीत असतील, त्यामधून जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जाणार आहे, त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. यासाठी या मनीचा रोल त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण कोणतीही गोष्ट असो ओके, ती गोष्ट करायची असेल आणि त्यापासून जर पैसा मिळणार असेल तर एम्प्लॉईज अनेक कष्टाने काय करत असतो ते काम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून काय करतो पैसा मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. याच्यासाठी ओके जर एम्प्लॉईजला मोटिवेट करायचं असेल तर त्यांना असे वेगवेगळे रिवॉर्ड्स दिले पाहिजे जेणेकरून तो चांगल्या परफॉर्मन्सने काम करू शकेल. ओके, त्यामुळे या मनीचा त्या एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यात अत्यंत चांगली भूमिका आहे. कारण तो एम्प्लॉईज या मनीकडे
आकर्षित होऊन ॲट्रॅक्ट होऊन ते काम इफिशियन्सीने करण्याचे प्रयत्न करतो आणि त्यामधून जास्त पैसे मिळवण्याचे काम प्रयत्न या ठिकाणी करीत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये मनीज रोल इन मोटिवेशन काय आहे त्याचा स्टडी या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.